याला ध्वन्यर्थ म्हणतात. हे सगळ्यांना एकदम कळत नाही. गंगायाम घोषः याचा ध्वन्यर्थ असा आहे, पाणी जर येणारच आहे तर कुठलं तरी घाणेरडं पाणी त्यांच्या डेऱ्यात साठवलेलं, कुठलं तरी त्या किती दिवसात बदललं नाही देव जाणे, त्याच्यात आळ्या झाल्या आहेत, काय झालंय, शेवाळ झालंय, कुठलं पाणी घेतात कुणाला माहिती आहे. त्या पाण्यानं नाही ते रोग व्हायचे. मग त्याच्यापेक्षा एक काम कर, गंगेवरच्या गवळीवाड्यात जा, तो गंगेतलंच पाणी दुधामध्ये मिसळणार तर आहेच आहे. मग इतरत्र कुठलं तरी घेण्यापेक्षा गंगा तरी मिसळेल, गंगेचं पाणी मेलो तर मेलो, निदान मोक्ष तरी मिळेल. ध्वन्यर्थ आहे. साहित्य आम्हाला आमचं चरित्र निर्माण करण्याकरता जे मदत करतं ते या वेगवेगळ्या अंगानं करत असतं. म्हणून साहित्याचा अभ्यास चरित्र निर्मिती करता आवश्यक असतो. दुसरा विचार सांगितला तो, आता हा विचार विस्ताराचा आहे पण सांगून जातो. राजशासनाचा अभ्यास लागतो चरित्र निर्मिती करता. हे कारण मी का उपस्थित करतोय आपल्या समोर, हा प्रकार मी का उपस्थित करतोय त्याचं कारण सांगतो, फार लांबवणार नाही. पण श्रीमद भागवताच्या नवम स्कंधामध्ये ज्या वेळेला आपण जाऊ, त्या नवम स्कंधामध्ये भागवताच्या सगळी चरित्र आलेली आहेत. नवम स्कंधामध्ये दुसरा विषयच नाही. भागवताचा नवम स्कंध ईशानुकथा या महापुराणाच्या एका लक्षणाने युक्त असणारा तो नवम स्कंध आहे. तिथं ईशानुकथा, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ईश शब्द ईश्वर या अर्थाने वापरला जातो, पण ईश्वर शब्द आपण देव या अर्थाने जसा वापरतो तसा ईश्वर शब्द वापरला जात नाही. ईश्वर शब्दाचा अर्थ आहे ईशितुम शीलम यस्य, ज्याच्याकडे ईशनशीलता आहे, नियमनशीलता आहे, संयोजन क्षमता आहे, त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. या जगताचं नियमन करणारा तो ईश्वर. ईशनशीलता, नियमनशीलता या अर्थाने वापरला जातो. ईशितुम शीलम, ईशन करणं हा ज्याचा स्वभाव आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. म्हणून गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रांचा विचार सांगत असताना क्षत्रियाच्या संबंधामध्ये ईश्वर शब्द वापरला. कारण राज्य करणं हा त्यांचा स्वभाव आहे, नियमन करणं हा त्यांचा स्वभाव आहे. ते त्यांना जेवढं चांगलं जमतं तेवढं इतरांना जमत नाही, हा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणून त्यांच्याकरता ईश्वर शब्द वापरला. बघा आता मला ते बोलायचं नाही. नवम स्कंधाचा विचार केला तर सगळ्या राजांच्या कथा, चंद्रवंश आणि सूर्यवंशातल्या राजांच्या कथा आपल्याला नवम स्कंधामध्ये दिसतात. या सगळ्या राजांचा राज्यकारभार बघा, त्याचा अभ्यास करा. कशा करता ह्या राजांनी राज्य केलं, याच्यामध्ये निदाघाचं चरित्र आलं, अंबरीश राजाचं चरित्र आलं, दुर्वास आणि अंबरीशाची कथा त्याच्यामध्ये आली, रामचरित्र आलं, चंद्रवंशातलेही राजे आले, सूर्यवंशातलेही राजे आले, त्यांचं चरित्र सांगितलं गेलं. जडभरताचा चरित्राचा विचार भागवतामध्ये आहे, ध्रुवाच्या चरित्राचा विचार भागवतामध्ये आहे. 5 वर्षाचा ध्रुव होता, 5 अवघ वय, 5 वर्ष, 50 नाही, 5 वर्ष. पण 5व्या वर्षी देव भेटला. 5व्या वर्षी, 5च वर्षाचं वय, भगवंताची कृपा झाली, 5व्या वर्षी देव भेटला. असे किती 5 आमचे गेलेत माहित नाही. 5व्या वर्षी देव भेटला. पण मी आपल्याला गंमत सांगू ह्याच्याही पेक्षा पलीकडची. ध्रुवाला तरी 5व्या वर्षी भेटलाय, पुतनेला तर 5व्या दिवशी भेटलाय. पण तिच्या नाही, याच्या ध्रुवाला जे 5व्या वर्षी भेटला तर देवाच्या नाही, स्वतःच्या 5व्या वर्षी ध्रुव बाळाला परमात्मा भेटला. काय चरित्र आहे प्रल्हादाचं चरित्र. अरे काय अलौकिक चरित्र आहे भागवतामध्ये. जडभरताचं चरित्र, काय अलौकिक चरित्र. या चरित्राचा विचार कशा करता नवम स्कंधामध्ये केला गेला. या सगळ्या चरित्रामधून भागवताला आपल्याला असं सूचित करायचं आहे. हे सगळी चरित्र बघा, वेगवेगळ्या राजांची चरित्र आहेत. हे सगळे जे राजे नवम स्कंधात आले ना, हे सगळे भगवंताचे भक्त आहेत. सगळे
वेनाचं चरित्र नवम स्कंधात नाहीये, कंसाचं चरित्र नवम स्कंधात नाहीये, शिशुपालाचं चरित्र नवम स्कंधात आलं नाही. सगळी चरित्र आली. ते सगळे राजे हे भगवंताचे भक्त आहेत आणि या राजांनी परमात्मा प्राप्ती करून घेतली. यांच्याकडे अखंड सगळी गुणसंपदा होती असं नाही. कोणी सत्याचं आचरण करून भगवत पदाला प्राप्त झालं, कोणी वैराग्याची प्राप्ती करून घेऊन परमात्मा पदाला प्राप्त झालं, कोणी गुरुसेवेने भगवत तत्वाला प्राप्त झालं, कोणी भक्तीनं प्राप्त झालं, कोणी ज्ञानानं प्राप्त झालं. जनकासारखा राजा सत्कर्मानं परमात्मा पदाला प्राप्त झाला, सत्कर्म रूपानं होणारा ज्ञानानं परमात्मा पदाला प्राप्त झाला. कोणी नियमनशीलतेनं, कोणी नियम पाळून नियमनिष्ठेने भगवत तत्वाला प्राप्त झाले. भगवत तत्वाला प्राप्त होण्याकरता सगळेच गुण अंगी असावे लागतात असं नाही. एखादा गुण जरी असला तरी त्या गुणाची प्रामाणिकता आपल्याला परमपदाला प्राप्त करून देणार आहे. सगळंच असावं लागतं असं नाही. खरं बोलणं एवढं जरी पाळलं तरी, तुकाराम महाराजांनी म्हटलंय, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. आपण नुसतं खरं बोलत राहिलो तरी फुकट देव प्राप्त होतो आपल्याला. तुकोबाराय बोलतात, एखादा गुण सुद्धा परमपदाला प्राप्त होण्याकरता पुरेसा ठरतो. आणि त्या एकाच गुणाच्या आधारानं हे राजे राज्य करत राहिले. आश्चर्य हे आहे की या नवमस्कंधात सांगितलेल्या एकाही राजाची अधोगती झालेली नाही. लक्षात घ्या. राजशासनाचा अभ्यास चरित्र निर्मिती करता करा. मी सांगतो त्याचं कारण काय ते अजून थोडंसं बोलणार आहे. या सगळ्या राजांचं चरित्र बघा. नवमस्कंधाच्या बाहेर येऊन ध्रुवाचं चरित्र बघा, जडभरताचं चरित्र बघा, प्रल्हादाचं चरित्र बघा. या चरित्रामध्ये सगळ्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे ती सांगतो आपल्याला. ध्रुवाचं राज्य सुरू झालं. भागवताने सांगितलंय ध्रुवानी 36,000 वर्ष राज्य केलं. भागवताने सांगितलं. जड भरतानी 1 कोटी वर्ष राज्य केल्याचं वर्णन भागवतात आहे. 1 कोटी वर्ष. आमचा विश्वास बसणार नाही, पण भागवताला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमचा विश्वास बसतो का न बसतो भागवताला याच्याशी काही घेणं देणं नाही. भागवताने जे आहे ते सांगितलंय. 1 कोटी वर्ष राज्य केलं, 36,000 वर्ष राज्य केलं. हजारो वर्षाचं राज्य या सगळ्या राजांचं. पण एवढं सगळं राज्य करू नये. एखाद्या वस्तूबद्दल जेवढं आपल्याला सानिध्य प्राप्त होतं, वस्तूबद्दल तेवढं ममत्व वाढत जातं. आणि वस्तूबद्दल सानिध्याने जेवढं जास्त ममत्व वाढत जातं, तेवढं त्या वस्तूच्या त्यागामध्ये दुःख जास्त होत राहतं. असा नियम आहे. विचार करून बघा. ही क्रियाच आहे, प्रक्रियाच आहे. वस्तूचं सानिध्य प्राप्त व्हायला लागलं की वस्तूबद्दल ममत्व निर्माण होतं. ममत्व वाढायला लागलं की वस्तूच्या त्यागातलं दुःख वाढत जात. आपल्याकडे काल आलेला माणूस आज निघून गेला, काही वाटत नाही. एखाद्या व्यक्तीचा काल परिचय झाला आणि ती व्यक्ती आज गेली, एवढं दुःख होत नाही. पण एखाद्या व्यक्तीचा गेल्या 50 वर्षाचा नित्य संबंध आहे, त्या व्यक्तीचा वियोग हा जास्त दुःखकारक आहे की नाही? विचार करा ना. काल ओळख झाली, आज गेला, एवढं काही वाटत नाही. अरे कालच भेटलो होतो, बस संपलं, श्रद्धांजली एवढीच. कालच भेटलो होतो ना आज कसे गेले हो, कालच ओळख झाली आमची, एवढंच. आश्चर्य आहे, दुःख फार नाही आहे. आश्चर्य आहे, मान्य आहे, आश्चर्य आहे, दुःख फार नाही आहे. परंतु ज्या व्यक्तीचा गेल्या 50 वर्षाचा नित्य ऋणानुबंध आहे, रोज आपण भेटतो, आपल्या अंतरंगातली सुखदुःख आपण त्याच्याजवळ आपण प्रांजळपणाने मांडतो आहोत, अशा व्यक्तीचा वियोग प्राप्त झाला, त्याच्याबद्दलचं ममत्व हे त्याच्या वियोगात अधिकाधिक दुःख देत असतं. या राजाने 36,000 वर्ष राज्य केलं, 1 कोटी वर्ष राज्य केलं. पण एवढी वर्ष राज्य केल्यानंतर त्या राज्याबद्दल यांच्या अंतःकरणात ममत्व निर्माण झालं नाही. 36,000 वर्षाचं राज्य झाल्यानंतर ध्रुवानी आपला पुढचा वारस बघितला.
त्या नातवंडाच्या पतवंडाच्या हातामध्ये आपलं राज्य दिलं आणि निर्मम अंतःकरणाने ध्रुव राज्यातून बाहेर पडले आणि भगवंताच्या प्राप्तीकरता त्यांनी अरण्यामध्ये जाऊन तप केलं. 1 कोटी वर्षाचं राज्य, आदर्श राज्य करणारे जड भरत, ज्यांच्या नावावरून आपल्या देशाला भारत नाव पडलं, त्या जड भरतानी 1 कोटी वर्ष राज्य केलं आणि एका विशिष्ट क्षणी त्या राज्याचा मोह पूर्ण बाजूला केला. आपलं राज्य वारसदारांच्या हातामध्ये सोपवलं आणि ते भरत निर्मम निष्काम अंतःकरणानं राज्यातून एखाद्या संन्याशी महात्म्याप्रमाणे बाहेर पडले. अरण्यामध्ये जाऊन त्यांनी तप केलं आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. आता मी या सगळ्या राजांचं उदाहरण आपल्याला देतोय. कशा करता देतोय? चरित्र निर्मिती करता देतोय. ऐका, हे कोण आहेत? राजे आहेत. आम्हाला काय करायचंय त्या राजांशी असं म्हणू नका. याचा आपल्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध आहे म्हणून बोलतोय. भले जड भरताचं राज्य हे संपूर्ण भारतवर्षावर असेल, भले ध्रुवाचं राज्य खूप विस्तारलेलं असेल, भले प्रल्हादाचं राज्य खूप विस्तारलेलं असेल, त्याच्याबद्दल नाही, पण आपलंही राज्य आहे. भले ते 2 बेडरूम हॉल किचन पर्यंतच विस्तारलेलं असेल, पण ते आपलं राज्य आहे. या राज्यामध्ये आपण राहतो, या राज्यामध्ये आपलं शासन चालतंय, मान्य आहे. परंतु या राज्याबद्दल 2 BHK हे त्या राज्याचं नाव आहे. कुणाचं थोडं मोठं असेल 3 BHK, कुणाचं अजून थोडं मोठं असेल, कुणाचा स्वतःचा बंगला असेल, कुणाचा राजवाडा वाटावा असा बंगला असेल, पण ही राज्यच आहेत आपली. या राज्यामध्ये आम्ही राहतो. कधीपासून राहतात? 3 पिढ्या झाल्या, 6 पिढ्या झाल्या. 600 वर्षापासून आम्ही ते राज्य करतो आहोत. त्या राज्याबद्दल ममत्व निर्माण झालंय. अडचण इथंच आहे की आता उतार वयामध्ये तरी त्या राज्याचा त्याग करून परमात्मा प्राप्ती करता चातुर्मासाला यायला काही अडचण आहे का? अडचण आहे का? ती अडचण आम्हाला आहे. आम्हाला ते सोडवत नाही, त्याचं ममत्व सोडवत नाही. हजारो वर्षाचं राज्य करून आमचं एकाच खोलीतलं आहे हो, यांचं भारतवर्षावरचं राज्य आहे. पण या राज्याचा त्याग निर्मम अंतःकरणाने करता आला पाहिजे. पुढच्या पिढीच्या हातात आपल्या घराची सूत्र आपल्याला देता आली पाहिजेत. आणि जोपर्यंत अशा पद्धतीचा त्याग आमच्याकडून होत नाही, तोपर्यंत आपलं चरित्र कोणी सांगेल याच्यावर विश्वास ठेवायचं कारण राहत नाही. चरित्र त्यागातून घडतं, चरित्र अशा ममत्वातून घडत नाही. चरित्र त्यागातून घडतं. वय झालेलं असतं तरी आपल्याला हेच वाटत राहतं की अजूनही माझंच चाललं पाहिजे घरामध्ये. खुर्चीवरून उठता येत नाही, पलंगावर आडवं झोपता येत नाही, चालताना गुडघे दुखतात, कानाला नीट ऐकू येत नाही, बोलताना शब्द उमटत नाही, तरी आम्हाला वाटतं राज्य आमचंच असलं पाहिजे. आता कधीतरी हे पुढच्या पिढीच्या हातात सोपवलं पाहिजे ना. एका मर्यादेपर्यंत पुढची पिढी सक्षम होईपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवावं. पण पुढची पिढी व्यवस्थित व्हायला लागली, आपले कुलाचार सून नीट करायला लागली, बाहेर पडावं की नाही? आता तुम्हाला विचारतोय. पडता आलं पाहिजे ना. होईल, करतील, चालत राहील, परमात्मा काळजी करेल. आत्तापर्यंत तुम्ही केलेला परमार्थ तुमच्या पुढच्या पिढ्यांना सन्मार्गावर ठेवण्याकरता कारण ठरेल. त्याच्यावर अविश्वास का दाखवताय आपण? तुम्ही परमार्थ केला नाही, अरे तुमचा परमार्थ तुमचं पुढचं घर चालवेल ना, तुमच्या पिढ्या चालवेल ना, तुमच्या पुढच्या पिढीला सन्मार्गावर ठेवेल, वाया जाऊ देणार नाही. इतकं ऐकलंय तुम्ही, इतक्या वाऱ्या केल्या आहेत, इतकी पारायण केली आहेत, काय घाबरताय? आम्ही गेल्यावर कसं होईल जाऊन बघ, प्रयत्न तरी करा. म्हणजे पंढरपूरला म्हणतो, तुम्ही कुठे गेला मला माहित नाही, मी पंढरपूरला म्हणतो, पंढरपूरला जाऊन तरी बघा, घर सोडून तरी बघा. आमचे अनुभव आहेत.
अहो पंढरपूरला लोक येतात, म्हणजे येणाऱ्यांबद्दल बोलत नाही मी, 4 महिने राहतात. राहिल्यानंतर 4 महिन्यानंतर पुन्हा घरी गेल्यावर मुलं विचारतात, एवढ्या लवकर कस काय संपला चातुर्मास, काल तर गेलात. म्हणजे आपली फार गरज नाहीये. जिथे आपली गरज नसते तिथून पटकन बाहेर पडता आलं पाहिजे. पण मनाने निर्माण केलेले जे ऋणानुबंध असतात त्या ऋणानुबंधामध्ये आपण अडकत जातो. आणि जेवढे आपण प्रपंचात आसक्त होत जातो तेवढे आपलं चरित्र निर्मितीचं माध्यम दूर राहतं. आम्हाला हे टाकता आलं पाहिजे. ज्याचं काम संपलं ते सोडता आलं पाहिजे. ज्याची आयुष्यामध्ये उपयुक्तता राहिलेली नाही ते टाकता आलं पाहिजे. निदान वयाच्या उत्तर कालामध्ये आपल्या जीवनाची आवश्यकता म्हणजे फक्त परमात्मा प्राप्ती, एवढीच जाणीव आमच्या अंतःकरणात शिल्लक राहिली पाहिजे. तर चरित्र निर्मिती करता हा विचार हा महत्वाची पायरी ठरणार आहे. म्हणून राजशासनाचा अभ्यास करा. राजशासन हे असं शासन आहे, अशा पद्धतीची योजना आहे, अशा पद्धतीची व्यवस्था आहे की जिथं काम झाल्यानंतर ते बाजूला केलं जातं. ज्याची उपयुक्तता संपते त्याची निवृत्ती केली जाते. आपल्याकडे आहे ना, नोकरीतून आपण काय निवृत्त होतो, काय म्हणता मराठी, रिटायरमेंट, मराठीत काय म्हणतात रिटायरमेंट. काय म्हणतात, सेवानिवृत्त. इंग्रजीत, मी मराठीत म्हणत होतो. सेवानिवृत्त इंग्रजीत, बरोबर आहे. का निवृत्त करतात बरं मला सांगा. ही जी सेवानिवृत्ती असते ही आपल्या मनाने आपण घेतो का त्यांच्या नियमाने आपल्याला घ्यावी लागते? घ्यावी लागते. आपल्या मनाने आपण निवृत्त होतच नसतो. तेच तर मला सांगायचंय. आपण आपल्या मनाने निवृत्त होत नाही ही आपली अडचण आहे हो. आणि जोपर्यंत इथली निवृत्ती नाही तोपर्यंत परमार्थातली खऱ्या अर्थानं प्रवृत्ती नाही. इथल्या निवृत्तीतून तिथली प्रवृत्ती होणार असेल तर इथली निवृत्ती. म्हणून मग आपल्या वयाचा विचार केला जातो. काय आता 60 वर्ष, काय मला माहित नाही, कधी केलं नाही ते काम. पण 60 वर्ष, 65 वर्ष, 55 वर्ष, अगदीच एक्सटेन्शन मिळून अजून 2 वर्ष वगैरे वगैरे, गरज आहे म्हणून अजून एखादं वर्ष, मार्गदर्शन करायला तरी एखादं वर्ष, हे ठीक आहे. का असं केलं जातं? कारण शासनाने हे ठरवलंय की वयाच्या 60 पर्यंत माणसाचं शरीर आणि माणसाची बुद्धी कार्यक्षम असते. 60 वर्ष झाली ना मग ते म्हणतात तुम्हाला आता यायला जायला कष्ट होतात, शरीर तुमचं दुर्बल झालंय आणि तुमची बुद्धी सुद्धा हळूहळू दुर्बल व्हायला लागलेली आहे. त्यामुळे आता आपण घरी बसा, तुम्ही आता इकडे येऊ नका आणि आमची जी चांगली कामं चालू आहेत ती बिघडवू नका आता. त्यामुळे आमची कामं न बिघडवता तुम्हाला घरी बसण्याकरता आम्ही पैसे देतो. त्याला काय म्हणतात? ते जे काय आहे निवृत्ती वेतन शुद्ध इंग्रजीत, पेन्शन मराठीत. आता हे लक्षातच ठेवायचं आपण, कारण मराठी हेच कळायला लागलं, मी तरी काय करू त्याला. घरी बसा, आम्ही पैसे देतो तुम्हाला, घरी बसण्याचे पैसे. चूक आहे असं मी म्हणत नाही, पण हे राजशासन आहे ना, हा कायदा आहे ना. मग हा जर कायदा असेल तर याचा अभ्यास करून आपल्या चरित्र निर्मिती करता याचा उपयोग होणार नाही का? एका विशिष्ट वयापर्यंत आपल्याला प्रपंच करता येतो, याचा अर्थ त्याच्यानंतर बुद्धीमध्ये जी प्रगल्भता निर्माण झालेली असते ती प्रगल्भता आपल्याला परमार्थाकरता वापरायची आहे. शरीर दुर्बल झाले मान्य आहे, पण दुर्बल झालेलं शरीर आता परमात्मा प्राप्ती करता वापरायचंय. त्याची प्रपंचाची उपयुक्तता संपलेली आहे, आता त्याची परमार्थाची उपयुक्तता राहिलेली आहे. कारण जोपर्यंत आपल्याला परमात्मा प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला शरीराला निरुपयोगी मानता येणार नाही. आपल्याला देवाने हा देह दिला त्याच्या प्राप्ती करता दिला, आणि जोपर्यंत तो परमात्मा आपल्याला प्राप्त होत नाही, जोपर्यंत आपल्यावर संतांची कृपा होत नाही तोपर्यंत या देहाला निरुपयोगी मानायचं नाही. हा देह आपल्याला उपयोगी आहे. शरीर उत्तम चांगले
शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. या शरीराने आम्हाला परमात्मा प्राप्ती होणार आहे. एका विशिष्ट वयानंतर आपलं ममत्व कमी झालं पाहिजे, निर्मम होता आलं पाहिजे, थोडं बाहेर पडता आलं पाहिजे. पुढच्या पिढ्यांच्या हातात नाही तर पुढची पिढी शिकणार कधी? आपल्या मरणापर्यंत आपणच करत राहिलो, पुढच्या पिढीने शिकायचं कधी? त्यांनी तयार व्हायचं कधी? कारण आपण सोडलं नाही तर ते शहाणे होणार नाहीत, आपल्याबरोबर तेही म्हातारे होतील. त्यांच्या म्हातारपणात त्यांना काही माहितीच नसतं, नाही त्यांनी त्यांच्या सुनांना काय शिकवावं, आपली परंपरा कशी चालू राहावी. याच्याकरता एका विशिष्ट मर्यादेत आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. राजशासन आम्हाला हे शिकवतं. निर्मम व्हायला शिकवणारं राजशासन आहे, त्याचा अभ्यास आहे. मी मुद्दाम राजशासनाचा विचार एवढ्या करता आपल्याला भागवतातला सांगितला. सगळे राजे मोठे आहेत, सगळे परब्रह्माला प्राप्त झालेत, सगळे राजे आहेत, पण राज्यामध्ये अडकलेले नाही आहेत. मिथिलेवर राज्य करणारा जनक नावाचा राजा आहे. कोणताही राजा कोणत्याही नावाने मिथिलेवर राज्य करत असेल तर त्याचं नाव जनक असंच असतं शास्त्रात. आणि या जनक राजांची परंपरा अशी आहे की 42,000 जनक आतापर्यंत झालेत मिथिलेवरचे, संख्या त्यांची. इतिहास असा आहे 42,000 जनक झाले. आणि यांचा इतिहास असा आहे, हे सगळेच्या सगळे जनक राजे हे सगळेच्या सगळे मुक्त झालेत, एकही बद्ध राहिला नाही. राजा आहे, काम करतो, युद्ध करतो, पण तरीही मुक्त होतो. का मुक्त होतो? कारण वैराग्य एका विशिष्ट वयात आपल्या ठिकाणी आलंच पाहिजे. किती दिवस आम्ही विषय भोगणार आहोत? इंद्रियांना गंमत होते. मी जरा थोडं लौकिकातलं बोलतो, फार लौकिकातलं बोलतो असं समजा पाहिजे तर. होतं काय माहितीये का, माणसं जेव्हा निवृत्त होतात ना, तेव्हा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या समोर फार मोठं प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित होतं की आता करायचं काय, आता काय करायचं. आणि मग काय करायचं या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे मग मिळेल ते करत राहतात. याच्याकरता आपण निवृत्त नाही झालेलो आहोत. याकरता काय करावं हा प्रश्न निर्माण होऊ नये याच्याकरता जोपर्यंत आपण नोकरी करतो आहोत, जोपर्यंत आपण कामावर जात आहोत, तोपर्यंत आपल्या इंद्रियांना परमार्थाची गोडी लावली पाहिजे, परमार्थाची सवय लावली पाहिजे. तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचायची सवय लावली पाहिजे. म्हणजे एकदम वेळ मिळाला की आता काय करायचं, आता ज्ञानेश्वरी वाचायची, हे ठरून जातं. आमच्या इंद्रियांना आम्ही तशी सवय लावत नाही जोपर्यंत आम्ही प्रवृत्त असतो प्रपंचात, तोपर्यंत. एकदा ती सवय लावली ना, मग काय करावं असा प्रश्न निर्माण होत नाही. आणि दुर्दैव हे आहे, याही पेक्षा मोठं, थोडी शोकांतिका ही आहे की ज्या वेळेला आम्हाला करण्याची ताकद असते त्यावेळेला आम्ही प्रपंच करत राहतो, आणि ज्या वेळेला आमची इंद्रिय दुर्बल होतात त्यावेळेला माऊलीच्या सोहळ्यात चालायची इच्छा होते. शोकांतिका ही आहे, मोठी शोकांतिका आहे. म्हणजे ह्याच्यातला विचार केलाच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे, वैराग्य आलंच पाहिजे. काय होतं, मी आपल्याला एक सूत्र सांगतो परमार्थाचं, थोडं वेगळ्या शब्दामध्ये. प्रपंचामध्ये माणसाची वृत्ती जाते, पण प्रपंचामध्ये विषय चांगले नाहीत. परमार्थामध्ये विषय फार चांगला आहे, पण आमची वृत्ती तिथं जात नाही. हे बिनसलेलं सूत्र आहे. प्रपंचात वृत्ती वारंवार जाते, पण विषय चांगले नाही आहेत. आणि परमार्थामध्ये विषय फार चांगला आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय फार चांगला आहे, पण आमची वृत्ती तिथं जात नाही. मग वृत्तीला जेव्हा जाण्या येण्याची सवय असते त्यावेळेला त्या वृत्तीला कधी कधी परमार्थामध्ये घालावं लागतं, तिला सवय लावावी लागते. थोडं मधून मधून इकडे चल, आणि मग एकदा त्या वृत्तीला तिकडं जायची सवय लागली की मग विषय आणि वृत्ती यांची चांगल्या अर्थाने गाठभेट होते, आणि आमची वृत्ती त्या विषयाशी एकरूप होऊन जाते. आणि मग मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले, हा अनुभव येतो. याच्याकरता या राजशासनाचा विचार करा की जे आपल्याला वैराग्य शिकवतं, जे आपल्याला बाजूला व्हायला शिकवतं,
जे आपल्याला निर्मम व्हायला शिकवतं, जे वैराग्य, जी निर्ममता आम्हाला आवश्यक आहे. वीतरागिते सारिखा जो जोडोनी ठेविला सखा, तो आघवियाची भूमिका सवेची चाले, हे ज्ञानोबराय बोलतात. आणि चरित्र निर्मिती करता तिसरा जो विचार आपल्याला सांगायचा आहे की ज्या विषयातून आपल्याला आपल्या चरित्र विचाराकडे, कथेकडे यायचंय, काय काय लागतं चरित्र निर्मिती करता? 3 गोष्टींचा अभ्यास लागतो असं मी म्हणालोय. एक साहित्याचा अभ्यास लागतो, दुसरा राजशासनाचा अभ्यास लागतो, आणि चरित्र निर्मिती करता तिसरं लागतं ते म्हणजे संत ऋषी मुनी यांच्या चरित्राचा अभ्यास लागतो, की ज्या चरित्राचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. साहित्याचा अभ्यास, राजशासनाचा अभ्यास आणि संत ऋषींच्या चरित्राचा अभ्यास. कारण संतांची चरित्र आमच्या चरित्राच्या निर्मितीचं कारण ठरतात. आपण मगाशी बोलून आलोय, सुरुवातीलाच बोललोय, तुकोबारायांचं चरित्र ऐकल्यानंतर असं चरित्र निर्माण झालं पाहिजे असं आपल्या मनात येतं. ज्ञानोबारायांचं चरित्र वाचल्यानंतर असं आपलं व्हावं असं वाटत राहतं. कारण त्यांना प्राप्त झालेल्या ध्येयाचं त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की त्या वर्णनातून त्या ध्येयापर्यंत जाण्याची आमची इच्छा होते, उत्सुकता निर्माण होते, तिथपर्यंत गेलं पाहिजे असं वाटत राहतं. आणि त्याकरता म्हणून संतांची चरित्र, ऋषींची चरित्र, भगवंताची चरित्र ही आम्हाला बघता आली पाहिजेत. ती चरित्र आम्हाला बघायची आहेत. काल आपण बोललो, बलराम दादा, सुभद्रा आणि भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. त्याच क्रमानं मी सांगणार आहे. बलराम दादांचं चरित्र पहिल्यांदा सांगतो, सुभद्रेचं चरित्र नंतर सांगतो, आणि उरलेल्या वेळेत, उरलेल्या दिवसामध्ये भगवान श्रीकृष्णांचं चरित्र सांगतो. बलराम दादांचं चरित्र, सुभद्रेच्या चरित्राचा फार विस्तार नाही, पण काही घटनांमधून त्यांच्या स्वभावाचं जे चित्रण महाभारत आणि भागवतामध्ये झालंय त्याचा आपल्या जीवनाशी काही अनुबंध आहे. त्या आपल्या जीवनाच्या परिप्रेक्ष्यातून जेव्हा या चरित्रांकडे आपण पाहत राहू तेव्हा आपल्या जीवनाच्या समृद्धीकरता ही चरित्र अत्यंत उपयोगी ठरणार आहेत, हे आपल्याला या चरित्राचं चिंतन करताना लक्षात येईल. त्या चरित्राचा विचार करायचा आहे. त्या चरित्राच्या विचाराला उद्यापासून प्रारंभ करतो. आजपर्यंत नुसता प्रस्ताव विस्तारानं मांडला आहे, चरित्राचा विचार जरा विस्ताराने मांडला आहे. हे सगळं कशा करता आहे याचा विचार आपण केलेला आहे. थोडासा विस्तार झाला जास्ती, पण तरीसुद्धा हे करणं मला फार आवश्यक होतं. एकदा भूमिका विचाराची निश्चित झाली की त्या निश्चित भूमिकेवरून आपल्याला चरित्राचं चिंतन करणं अधिक जास्त सोपं जातं. याकरता म्हणून ही मांडणी मला करावी लागली. या चरित्राचा विचार करायचा उद्यापासून